महोदय उत्तर देत आहे. माझा ऑब्जेक्शन याच्यावरच आहे. 2 मिनिटं थांबणार आहे. अजित पवार गट असा उल्लेख झालेला आहे तसंच दिलंय माझी विनंती आहे की तो पटलावरून काढण्यात यावा. का आहे ना रे. हे नाही आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कौलसात बरं ठीक आहे. सामाजिक चळवळीमध्ये काम करणारा नेता सभापती महोदय, या गुन्ह्याची असलेली व्याप्ती बघता मंत्री महोदय आपण उत्तर दिलं. त्यांनी ज्या प्रकारे त्याचा खून केला त्याची भीषणता त्यांनी सांगितली. डेव्हलप करण्यापेक्षा त्यांनी सांगितलं ते मागे घेतील ना. तुम्ही त्या माणसाला न्याय द्याल. अजित पवार गट असा उल्लेख सन्मान त्यांनी केला. यांनी केलेला आहे. पण ते रेकॉर्डवरून काढावा सभापती महोदय अशी आमची विनंती आहे. बरं ठीक आहे, काढा. रेकॉर्डवरून काढण्यात येते. सभापती महोदय, या गुन्ह्याची भीषणता काय आहे हे त्यांनी व्यक्त केलेली आहे. मेंदू तोडला म्हणजे डोकं फोडलं, त्यातून मेंदू बाहेर काढला, नरड्यातल्या शिरा उपसून काढल्या, पोटामधून त्यांनी सगळं बाहेर काढलं. हे सगळं त्यांनी भीषणता दाखवली. म्हणजे एवढा भीषण खून तिथे झाला. आपण आरोपी अटक केले म्हणून सांगितले. तुमच्या उत्तरामध्ये दानवे साहेब म्हणाले त्याप्रमाणे त्या उत्तरात त्यांनी असं सांगितलेलं होतं की राजकीय वर्चस्व, जे आरोपी अटक केले त्यांचं राजकीय वर्चस्व होतं का? ह्याच्या पाठीमागे जो कोणी आहे त्याचं राजकीय वर्चस्व धोक्यात आल्यामुळे ज्याचा उल्लेख यांनी केला, विजय कुलकर्णी, चोरगे वगैरे ह्या लोकांचा उल्लेख केला. आमचा आक्षेप एवढाच आहे की त्यांच्या पत्नीने स्वतः तक्रार केली आणि यांची नावं घेतली होती. आणि यांची नावं घेतल्यानंतर तपासामध्ये त्रुटी आल्या का? तुम्ही आता म्हणता मी चौकशी करतो. पुरावेच नष्ट केले गेले. त्यांचा सीडीआर कुठे? आता सीडीआर चेक करायला पाहिजे होता. तक्रार केल्यानंतर एक आरोपी पुण्याला जाऊन ऍडमिट होतो गुन्हा घडायच्या वेळेला, आणि गुन्हा घेतल्यानंतर तो पुण्यामध्ये ऍडमिट होतो. यांचे रेकॉर्ड बघितले, यांच्यावर 3-3, 4-4, 5-5 गुन्हे प्रत्येकाच्यावर आहे. खंड्या गोळा करणे आणि हे करणं, ह्या सगळ्या गुन्हे असताना या सर्वांनी